हकालपट्टी करा, हकालपट्टी करा, हकालपट्टी करा, रुपाली चाकणकरची हकालपट्टी करा. अरे बडतर्फ करा तिला, बडतर्फ करा, रुपाली चाकणकरला बडतर्फ करा, बडतर्फ करा तिला, बडतर्फ करा, रुपाली चाकणकरला बडतर्फ. राज्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात रिपाई आठवले महिला आघाडी व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवून चौकशी करून सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संगमनेर येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय बेलापूर येथील भोंदू बाबाच्या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्वरित कारवाई झाली नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच अहिल्यानगर जिल्हा महिला अत्याचारग्रस्त घोषित करा असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी रिपाईच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा रमादेवी धीवर, शहर प्रमुख उज्ज्वलाताई येवलेकर, विजयाताई बारसे, कल्याणीताई भालेराव, शोभाताई पातोरे, सुनीता सातदिवे, पूनमताई जाधव, ज्योतिताई पलघडमल, निर्मलाताई शिंदे, सुनीताताई वडणे, शेख अहमद, शेख नासिर, आलोक थोरात, ॲड मिलिंद धीवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कॅप्टन अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाने केलेलं आहे आणि त्या भोंदूबाबाला साथ देणाऱ्या किंवा त्याची पादरानी पाय पुसणाऱ्या किंवा त्याची पूजा करणाऱ्या ज्या राज्य महिला आयोगाच्या ज्या रुपाली चाकणकर आहे त्यांनी महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी वाचा फोडली पाहिजे का असल्या भोंदूबाबाचे पाय धरले पाहिजे किंवा त्याची वाली छत्री धरून त्याची पूजा केली पाहिजे का? म्हणजे असं हे काय चाललंय? महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने रुपाली चाकणकरला हे महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. मग कोणत्याही महिलेवर अन्याय अत्याचार होत असताना महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये मला तरी वाटत नाही रुपाली चाकणकर येऊन पोहोचलेले आहे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर समस्या कोणत्याही त्यांनी सोडवलेलं नाहीये. कोणत्याही अत्याचार पीडित महिलेला येऊन ते भेटलेले नाहीये. रिसेंटली आत्ताच संगमनेरच्या वडगाव पाणी येथील एका 6वीच्या छोट्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला. त्या देखील ठिकाणी रुपाली ताईला यायला वेळ नाही भेटला. म्हणजे त्या महिला आयोगाच्या असून सुद्धा त्या जर त्या पीडित मुलीला न्याय द्यायला येऊ शकत नाही. श्रीरामपूरमध्ये देखील छोट्या बालकांवर एका शिक्षकाकडनं लैंगिक अत्याचार झाला. त्यावेळेस रुपालीबाईला इथे यायला भेटलं. त्यांचे पाय धरण्यासाठी पाय धुण्यासाठी उपयोग करताय. आमच्या महिला आघाडीची एवढीच मागणी आहे की अशी निष्क्रिय महिला त्या महिला आयोगाला नकोय. त्या अध्यक्ष पदावर देखील नकोय. तिला बडतर्फ करा, तिची हकालपट्टी करा. 2 दिवसात तिच्यावर देखील या नाशिकच्या प्रकरणामध्ये तिला देखील सह आरोपी करावी अशी आमची या ठिकाणी महिला आघाडीची मागणी आहे. आज आम्ही सर्व महिला अन्याय अत्याचार आणि जे काही बलात्कार वगैरे झालेले आहेत त्याच्या विरोधात आज आवाज उठवायला रस्त्यावर आलेलो आहोत. आज पोलीस स्टेशनमध्ये आम्ही न्याय मागायला आलेलो आहोत. आता मला तर असं वाटतं ज्या 5 मागण्या रमादेवी धीवरने मागितलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, या 5 मागण्या या रास्त आहेत आणि ह्या मागण्या जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर आल्याशिवाय आणि मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मला एक सांगू द्या, हे भोंदू बाबांना खतपाणी घालताय कोण? खतपाणी घालणारे हे राजकीयच पुढारी आहेत कारण ते त्यांच्या बरोबर दिसतात. रुपाली चाकणकरचा अवतार बघा, ती काय करते? महिलांच्या बाजूने लढते का पुरुषांच्या बाजूने? महिलांच्या बाजूने लढत असती तर तिने हे मुद्दे घेतले असते. ती कोणत्या महिला अन्याय अत्याचार झालेल्या महिलांच्या मागे कधी उभी राहिली का? नाही. त्यामुळे तिला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट अशी की हे भोंदू बाबा पोलिसांना सापडत का नाही? पोलिसांची पण हात मिळवणी आहे का? पोलिसांची सुद्धा हात मिळवणी आहे. पोलिसांना सुद्धा माहीत आहे गुन्हेगाराला जात धर्म काही नसतं. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. मग हा गुन्हेगार सापडत का नाही? पोलिसांना तर सगळेच ठाव ठिकाणी माहीत असतात. मग पोलिसांना हे सापडत का नाही? जिथे अन्याय अत्याचार होतात, बलात्कार होतात, स्त्रियांच्या इज्जती रस्त्यावर आणतात, तिथं पोलिस काय करतात? हे पोलिस? माझा तर पोलिसांवरच आक्षेप आहे. दुसरी गोष्ट, आताचे जे सरकार आहे ते निष्क्रिय आहे. त्यांच्यात कुठलीही पूर्णता नाहीये. या सरकारचा मी निषेध करते आणि रुपाली चाकणकरचाही निषेध करते. आता
सगळ्याच महिलांनी सगळं सांगितलंय, मला सांगण्यासारखं काही राहिलं नाही. फक्त माझा महिलांना एकच सांगणं आहे का तुम्ही भोंदू बाबाकडे जाऊच नका. भोंदू बाबा काहीच करत नाही. तुम्हाला घरात त्रास होतो, घरात त्रास झाल्याने महिला बाबांकडे जातात ना, तुम्ही आमच्यासारख्याकडे या, तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ. तुम्हाला नवरा मारतो, आमच्याकडे या. सासू त्रास देते, आमच्याकडे या. तुम्हाला काही त्रास असू द्या तर तुम्ही आमच्याकडे या. भोंदू बाबा काहीच करत नाही. भोंदू बाबाच्या हातात काहीच नसतं. तर तो म्हणतो हे लिंब घेऊन जा, घरात पास, तो नवरा शांत होईल. बाई नवरा त्यांनी शांत होणार नाही. तू आमच्याकडे, तो नवरा आम्ही शांत करतो. त्याला काय करायचं ना ते आम्ही करतो. त्याला कुठं न्यायचं, त्याला कसं काय शांत करायचं आणि त्याला काय करायचं हे आमच्या हातात आहे, आम्ही करतो ते. फक्त भोंदू बाबाकडे तुम्ही स्वतःहून जाऊ नका तिथं. कारण भोंदू बाबा म्हणतात का महिला आमच्याकडे येतात, आम्ही काय त्यांच्याकडे जात नाही. पण तुम्ही या त्याच्या ज्या जो पेहरावे किंवा तो बाबाचा देवाचा माणूस आहे, तो देवाचा माणूस आहे आणि तो देवाचा अवतार आहे. अवतार वगैरे काहीच नसतं. तुम्ही तुमच्या मनातली जी शंका आहे तुम्ही पोलीस स्टेशनला या. पोलीस स्टेशनला तुम्हाला न्याय नाही भेटला, तुम्ही आमच्यासारख्या इथं सगळ्या ज्या महिला आहे कोणाला भेटा, कोणाला सांगा. 100% आम्ही तुमच्यासाठी उभे राहू, ते पण बिगर पैशाचं. भोंदू बाबाला सुद्धा जाताना 50 रुपयाचे तुम्हाला लिंब न्यावं लागतं. तसं आमच्याकडे आल्यावर तुम्हाला 1ही रुपया खर्च येणार नाही. बरोबर आहे. लिंब नारळाला तरी 100 रुपये तर जातात. आम्ही कोणताही खर्च तुमच्याकडून घेणार नाही. तुम्ही निर्दस्तपणे आमच्याकडे या. तुम्हाला येणारा मुलगा त्रास देत असन, जाणारा माणूस त्रास देत असन, तुम्हाला काही प्रॉब्लेम असू द्या, भोंदू बाबाकडून तुम्हाला काही भेटणार नाही. ते कसं असतं, कावळ्याला बसायला फांटीला मोडायला म्हणून आपल्याला वाटतं फरक पडला असं करून 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 ती बाई शेवटी तिथं जाऊन बसती. त्याच्यामुळे आपलं स्वतःचं लैंगिक शोषण अशा महाराज लोकांना करून देऊ नका. माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला. महिला आम्ही सर्व एकत्रित येऊन आज एक महिला एक अबला झालेल्या आहेत. आज महिलांवर, विद्यार्थ्यांवर जे अत्याचार होत आहेत, जर त्या वडगाव पान सारख्या ठिकाणी पथकावर जर CCTV कॅमेरे बसवलेले असते तर आरोपी तुम्हाला ताबडतोब भेटला असता. परंतु आजही त्या घटनेला 4-5 दिवस होऊन गेले तरी देखील तुम्हाला आरोपी सापडत नाहीये. आणि हे काही भोंदू बाबांच्या नुसार ज्या काही महिलांवर अत्याचार होत आहेत तर महिलांनी अजूनही जागृत व्हावे. महिलांनी आपल्या घरातल्या देवाची पूजा करावी. आपलाच घरातला देव भरपूर काही देतो, बाहेर जाऊन तुम्हाला काही मिळणार नाही. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. महिला एकता कमिटीचं जे कार्य आहे त्यांच्यात संघटित होऊन तुम्ही देशासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा द्या. तो तुमच्या कामी येणार आहे, तो तुम्हाला पुढे नेणार आहे. हे भोंदू बाबा वगैरे हे काही कामाचे नाही. आणि आमच्या महिला आघाडीने जे काही निवेदन दिले तर त्याचं आपण लवकरात लवकर साहेब पाठपुरावा करून संबंधित व्यक्तीला ताबडतोब शिक्षा द्यावी अशी आमच्या सर्व महिलांच्या वतीने नम्र आहे. भोंदू बाबाकडे जाती नाही, असं जे पाया पडती जे कार्य चालू दिसवाले हे सगळं खोटच आहे. दाखवू लागलेले चांगलं काम करते पण हिला राजीनामा दिलाच पाहिजे. आज सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हे केलंच पाहिजे. तर आकाशपाटी लवकर झाली पाहिजे. नाहीतर नाही झाले तर आम्ही सगळ्या महिला संघटनेच्या जेवढ्या पण महिला पदाधिकारीचा आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत. त्याच्यावर जिथं अन्याय होतो त्याच्यावर तिथं भेट देणं, त्यांना त्यांच्या समस्या सोडवणं. पण हीच महिला जर आरोपीचे पाय धुत असेल, त्याला छत्री धरत असेल तर मग आपण कुणाकडे न्याय मागायला जायचा. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ह्या प्रकरणामध्ये जोपर्यंत त्या आयोगाच्या पदावर रुपालीताई आहे तोपर्यंत निष्पक्षपणे आपल्या ह्याच्यात कारवाई होईल. तोपर्यंत त्या रुपालीताईला या पदावरून बडतात केलं पाहिजे, हकालपट्टी केली पाहिजे. एखाद्या सक्षम महिलेला त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे. कारण हे प्रकरण खूप मोठं आहे, याची व्याप्ती खूप मोठी. कारण मी आता चॅनलवर टीव्हीवर बघतो की तिथं खूप पुढारी, मोठे मोठे मंत्री संत्री त्याचे पाया पडतायत, त्यांच्या संग फोटो सेशन झालंय. त्याच्यामुळे राजकीय दबाव जास्त असणार या प्रकरणावर. त्याच्यामुळं हे प्रकरणासाठी याची चौकशी एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या चौकशी झाली पाहिजे त्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या बाईचा हस्तक्षेप नव्हून तिला काढलं पाहिजे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.